तुमचं स्वागत असा मालवणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर। निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण। कोकण म्हटला की डोळ्यासमोर येता ता हिरवागार शेत, जणू काय धरणी मातेवर पांघरूनच घातला। ढगांच्या मागसून डोकावणारी ती सूर्यकिरणा, मोठमोठी जंगला आणि 700 किलोमीटर पसरलेली परशुरामाची भूमी, ह्या दुसऱ्या स्वर्गासमान असलेल्या आपल्या कोकणात जास्त करून आंबा, पोपळी, काजू, नारळ, केळी ह्यांसारखे विविध प्रकारची बागे बघू गावतात। कोकणातले मोठमोठे डोंगर, डोंगरात आणि समुद्रात बांधलेले किल्ले कोकणाचे आणखीनच शान वाढवतात। लांबलचक आणि खोलवर गेलेल्या नदी लोकांच्या शेताच्या डेगेसून आणि जंगलातनं जातात। तुम्ही केव्हा कोकणात इलाय तर तुमका बरीचशी लोक शेती करताना दिसतली। आता रवलो प्रश्न तो म्हणजे गणेश चतुर्थीचा। गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातल्या लोकांचा आवडतो सण, कारण ह्या दिवशी ज्याच्या त्याच्या घराकडे भजनं आणि फुगडे असतात। जास्वंदीची लाल फुले गणराया आम्ही तुझी फुले, जास्वंदीची लाल फुले गणराया आम्ही तुझी फुले, जास्वंदी आम्ही तुझी फुले, जास्वंदीची लाल फुले गणराया आम्ही तुझी फुले, जास्वंदीची लाल फुले गणराया। हे असं आपल्या कोकणातली लाल परी, जणू काय स्वर्गातला विमानच। पूर्ण वर्षभर लोक वाट पाहत असतात तो म्हणजे जत्रेचो सण। जत्रेचा नाटक बघ लोक आतुरतेने वाट बघत असतात। आता जत्रा झाली का येता शिमगो, शिमग्याक प्रत्येकाच्या घरात राधा आणि शंकासूर येता। ही असत कोकणातील कौलारू घरा। हे घरा AC पेक्षा जास्त थंडावू देणारी असत। पण जेव्हापासून कोकण रेल्वे इली तेव्हापासून सगळ्या कोकणाचा पानच पलटला। प्रत्येक मुंबईच्या चाकरमान्याक वाटाक लागला की आपलाही कोकणात घर असावा। तेव्हा या मातीच्या लाल भिंतींची जागा गुळगुळीत पांढऱ्या प्लॅस्टरान घेतल्यान आता कोकणात जिकडे तिकडे जास्त हीच घरा दिसतात। ती लाल घरा मातीची होती ती खंय नाहीशीच झाली, चुकान खंयतरी आपल्याक बघूक गावतात। जेव्हापासून TV आणि मोबाईल इले तेव्हापासून जत्रेतली नाटकं भराचीच कमी झाली। ह्या नाटकातली कोण नाही येणार। आपली ही कोकण संस्कृती खंयतरी मागे पडत गेली। एक तो काळ होतो असले TV कोणाकडे असतील ते का श्रीमंत मानलं जायचो। आता ह्या टीव्हींका कोण विचारणार पण नाही जेव्हापासून स्मार्ट TV इले। चला तर मित्रांनो, आज पुरता एवढाच। तुमका ह्यो व्हिडिओ कसो वाटलो ह्यो कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि आपले कोकण संस्कृती कायम जपत राहा हीच माझी नम्र विनंती असा। ह्यो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।